अवघीच तीर्थे घडती एक वेळा चंद्रभागा डोळा देखील या आज आषाढी वारीच्या निमित्तानं पंढरपूरमध्ये भाविकांचा महासागर दाटलेला आहे आणि चंद्रभागा तीर जर आपण पाहिलं तर दोन्ही बाजूने पाहतोय वारकऱ्यांची आणि भाविकांची दाटी झालेली आहे। विशेषतः पुंडलिकाचं दर्शन करून चंद्रभागेचं स्नान करून पांडुरंगाच्या चरणावरती नतमस्तक होण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो वारकरी हे आज पंढरीमध्ये दाखल झालेले आहेत। समोर पाहतोय आपण कशा पद्धतीने चंद्रभागेचं जे तीर आहे या तीरावरती आता वारकऱ्यांची दाटी या ठिकाणी झालेली आहे। विशेषतः आपण जर बघितलं तर प्रत्येक वारकऱ्याच्या मुखामध्ये विठ्ठल नाम आहे, टाळ मृदंग वाजला जातोय आणि प्रत्येक जण भाविक हा विठू नामाचा जयघोष करताना आपल्याला पाहायला मिळतो। पंढरपूरमध्ये वारीसाठी आल्यानंतर एक महत्वाचा नित्यनियम असतो, चंद्रभागे स्नान विदितो हरिकथा। समाधान चित्ता सर्व काळ अगोदर चंद्रभागेचं स्नान करायचं, त्यानंतर नामदेव पायरीचं दर्शन करायचं, नामदेव पायरीचं दर्शन करून पांडुरंगाचं दर्शन करायचं, अशा पद्धतीने वारकऱ्याचा नियम असतो। आणि विशेषतः पांडुरंगाचं दर्शन आणि चंद्रभागेचं स्नान झाल्यानंतर जे वारकरी त्यांच्या अंतःकरणामध्ये जो आनंद निर्माण होतो तो अत्यंत अवर्णनीय आनंद असतो। आणि चंद्रभागेचं स्नान करण्यासाठी आता वारकरी वैष्णवांची खूप मोठ्या प्रमाणात दाटी झालेली आहे आणि या गर्दीचं व्यवस्थापन करण्यासाठी पोलीस प्रशासन देखील आपण समोर पाहतोय। या तीरावरती जो मुख्य महाद्वार घाट आहे, महाद्वार घाटामध्ये टप्प्याटप्प्यानं वारकऱ्याला सोडलं जातं, त्यामुळे कुठलीही गर्दी आणि चेंगराचेंगरी होऊ नये, त्याचबरोबर प्रत्येक गोष्टीची काळजी घ्यावी यासाठी प्रशासन देखील दक्ष आहे। आणि वारकरी एका सिस्टीमध्ये पांडुरंगाचं भजन करत एका तालामध्ये जो टाळ मृदंगाचा गजर ताल असतो आणि त्यामध्ये विठू नामाचा जयघोष असतो तो प्रत्येकाच्या मुखावरती आळवताना आपल्याला पाहायला मिळतोय। आणि हे जे नयनरम्य दृश्य आहे, चंद्रभागा तीर आज वारकऱ्यांनी पूर्णतः फुलून गेलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। समोर पुंडलिक आहे, भाऊ पुंडलिक उभा, पुंडलिकाच्या दर्शनासाठी देखील जातात आणि पुंडलिकाच्या दर्शनासाठी गेल्यानंतर सेवेचा जो काही मुख्य भाव आहे तो प्रत्येक वारकरी इथून घेऊन जाताना जातो। विशेषतः पुंडलिकाच्या भावार्था गोकुळीहुनी झाला येता, पुंडलिकाचा जो आईवडिलांचा सेवेचा भाव होता तोच सेवेचा भाव पांडुरंगाने घेतला, प्रसन्न झाला आणि त्याच्या भेटीसाठी या ठिकाणी आल्याचे देखील आख्यायिका सांगितलं जाते। त्यामुळे पांडुरंग परमात्म्याचं दर्शन घेतल्याबरोबर इथल्या प्रत्येक संतांचं देखील दर्शन घेतलं जातं। आणि हे पंढरीचं जे वाळवंट आहे हे 12व्या शतकामध्ये जर बघितलं तर या समतेचं क्रांतीस्थळ म्हणून देखील या वाळवंटाकडे पाहिलं जातं। विशेषतः ज्या कालावधीमध्ये कर्मकांड मोठ्या प्रमाणात माजलेलं होतं त्या कालावधीमध्ये वारकऱ्यांनी याच वाळवंटामध्ये एकत्रित येत भक्तीची आरोळी दिली होती। यारे यारे लहान थोर याती भलती नारी नर, सकळास येते आहे अधिकार कलियुगी उद्धार हरीच्या नामे। म्हणजे कीर्तनामध्ये येत असताना इथं कुठल्याही जातीचा, पंथाचा, धर्माचा याचा विचार न करता वाळवंटामध्ये प्रत्येक जण येऊ शकतो आणि आलेला हा वारकरी असतो तो कुठल्या धर्माचा आहे, कोणता श्रीमंत आहे, गरीब आहे असा कुठलाही भेद या वाळवंटामध्ये आल्यानंतर पाहायला मिळत नाही। पंढरपूरमध्ये आल्यानंतर प्रत्येक जण हा माऊली असतो आणि प्रत्येक जण हा वारकरी असतो। आज त्याचीच अनुभूती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। विशेषतः आज अवघे गरजे पंढरपूर चालला नामाचा गजर, अशा पद्धतीनं सर्वच ठिकाणी जर पाहिलं तर विठू नामाचा जयघोष आपल्याला कानावरती येईल। संत भार पंढरीत कीर्तनाचा गजर होत, तेथे असे देव उभा दिसे समचरणाची शोभा। अशा पद्धतीनं आज संपूर्ण पंढरपूर हे आषाढी एकादशीच्या निमित्तानं, वारीच्या निमित्तानं वारकऱ्यांनी फुलून गेलेला आहे। तर भक्तिरसाचा एक अतिउच्च आनंद या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय। व्हिडिओ जर्नलिस्ट हर्षल गोरखासह सुरेश जाधव, न्यूज 18 मराठी, पंढरपूर।